पाहायला मिळाली. त्या टीमने खूप चांगल्या प्रकारे नक्कीच सडेतोड उत्तर दिला गेला टीम गोरसे बीला सुद्धा. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल टीम बालगोपाल सोनाले पाडा त्यांच्या विरुद्ध टीम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. आणि मॅच जशी स्टार्ट होईल या ऐकाल अनेक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा आवाज योगेशजी पाटील सर आणि तब्बल माझ्या माहितीनुसार 14 वर्ष ज्याने क्रिकेट क्षेत्राला दिली अजयजी घरत सर. आणि प्रत्येक जेव्हा या विभागामध्ये आम्ही समालोचकाच्या तोंडातून ऐकतो ना की अजय घरत सरांची जर कॉमेंट्री ऐकली ना तर तुम्हाला असं वाटेल की टेनिस बॉल नाही तर लेदर क्रिकेट चालू आहे आणि ग्रामीण क्रिकेट नाही तर इंटरनॅशनल क्रिकेट आपण नक्कीच अनुभवतोय. सो या दोन समालोचकांकडे नक्कीच आपण जाऊया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद भागेश म्हात्रे. गुड आफ्टरनून, शुभ दुपार ऑल ऑफ यू. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच व उपसरपंच चषक 2023 मध्ये स्पर्धेचा आज 5वा दिवस आणि की आपण पाहू शकाल लंच ब्रेक नंतर मात्र या ठिकाणी पुन्हा मात्र आम्ही या पॉईंट होतोय. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. टॉस जिंकला चिरोबा वाचेरे संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी प्रथम त्या ठिकाणी बालगोपाल सोनाले पाडा संघाला त्यांनी इन्व्हाइट केलेला आहे आणि सलामीच जोडी आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर आला म्हणते सागर वनगा आणि त्याच्या सोबतीला आहेत विकी तरे. तर विकी तरे स्ट्रायकिंग एंडला आहेत, सागर वनगा आहेत नॉन स्ट्राइक एंडला आणि पहिला चेंडू मात्र फुलटॉस पाहायला आपल्याला गोलंदाज हिरामणीच्या वतीने. हिरामणी शेलार एक मोठं नाव टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर प्रकार टेनिस क्रिकेट असेल, अमने लोणार टेनिस क्रिकेट असेल किंवा तालुका टेनिस क्रिकेट असेल आणि मात्र या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक संघाला मात्र एका इनिंगसाठी 1 रिव्ह्यूची मात्र या ठिकाणी संधी असेल. जर नक्की तुमचा रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर मात्र नक्की तुम्ही तो कंटिन्यू ठेवू शकाल आणि जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी मात्र करू शकणार नाहीये. म्हणजे तिसरं पंच रमेश म्हणजे या ठिकाणी कंट्रोल रूममध्ये आहेत आणि नक्कीच या ठिकाणी पाहणी करतील की चेंडू हा बीमर आहे की नाही. जो काही निर्णय येईल तो निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. इट इज फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र यापुढे बालगोपाल सोनाले पाडा मात्र रिव्ह्यू मात्र घेऊ शकणार नाही. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होतो या हो सुलरवरतीचा चेंडू मात्र जबरदस्त अतिशय सुंदर कव्हर ट्राय पाहतो आपण. अगदी क्लासिकल फटकाने चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. गॅप खूपच छान पाहिला आपण. नक्कीच तिथे रेस सुरू होती चेंडू आणि फिल्डर मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूचा विजय होताना आपण पाहिलं आणि मात्र पहिल्याच चौकारीत ते मात्र वसूल केला फलंदाज सागर वनगाच्या बॅटमधून. ओहो रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यापुढची लढत असणार आहे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट सोदरपाडा. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नक्कीच नाणेफेक करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि दुसरा सामना असेल विकी स्पोर्ट कुकच्या आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्या संघाच्या विरोधात मात्र दुसरा सामना खेळणार आहे. दरम्यान वाशेरगावचे समाजसेवक जनार्दनजी मागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचा मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्लॅग स्वीप जबरदस्त फटक्या परंतु डीप स्क्वेअरला कडे फिल्डर जे आहेत. आज कंप्लीट साईट पाहायला मिळते आपल्याला चोरबा वाशेर संघाचा विचार केला तर कारण महेंद्र बागे सुद्धा मात्र इनॅक्शन मध्ये आहेत. हिरामणला तुम्ही पाहू शकाल, उज्ज्वलला पाहू शकाल, जयेश सुद्धा मात्र सज्ज आहे. कारण आपण काही स्पर्धा जर पाहिले तर नक्कीच कुठेतरी माहितीची उज्ज्वलची मात्र अनुपस्थित पाहायला मिळेल. खास करून टोलनाकाच्या मैदानावरती आपण पाहिले जय गणेश वाफाली चषकामध्ये तिथे मात्र नक्कीच माहिती आणि उज्ज्वलची त्या ठिकाणी
कमतरता भासली सकाळपर्यंत, आता कमतरता भासणार नाहीये. जबरदस्त त्या ठिकाणी चेंडूची फेक आहे. चेंडू मात्र मिस्टामिंग पाहायला मिळाला. भरपूर वेळ चेंडू हवेत होता, तिथे टिपला जाईल आणि पहिला धक्का लागत असताना बालगोपाल सोनाले पाडा संघाला फलंदाज बघतो तयारीने सागर बंजा. अतिशय सुंदर झेल पाहिला आपण रितेशच्या वतीने कुठले तो मात्र डगमगला नाही त्या ठिकाणी. चेंडू भरपूर वेळ हवेत होता आणि त्याचमुळे त्याच्याकडे संधी मात्र खूप मिळाली आणि त्या संधीचं सोनं गेलं असं म्हणायला हरकत नाहीये. 7 या धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का पाहिला आपण सागर वनगा बाद होण्यापूर्वी. फक्त एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिला आणि 4 धावांत तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि आता मात्र नवीन बॅटर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतो मयूर तरे, नेट नंबर 3. विकीने 2 चेंडू फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण. प्रत्येकी 5 ओव्हरची मॅच, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना इथे मात्र आपण एन्जॉय करतोय. इथे मात्र पुन्हा तो फटका हवेत केला आणि सॉफ्ट डिस्पेसल कॉटन बॉल. दुसरी सफलता मिळत असताना हे रामन शेलारला आणि पहिल्या षटकाचा सुद्धा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी पाहिली आपण. 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले आणि पाहू शकाल या ठिकाणी हा रिप्लाय. कुठेतरी पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने मात्र फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु नक्कीच बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला, त्यामुळे चेंडू हवेत गेला आणि मात्र योग्य त्यावेळी हिरामन शिलार चेंडू खाली पोहोचला आणि सहजपणे तिथे मात्र झेल त्यांनी संपन्न केला. वेलकम जनार्दनजी मागे, बस्तिरगावचे समाजसेवक आहेत तुमचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या पुढची लढत श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट सोदरपाडा आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र फाईट करेल विकी स्पोर्ट कुचे संघाच्या विरोधात. दुसऱ्या फिरतीला शेवटचा सामना असणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. दुसऱ्या पॉवरफुलचा खेळ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज जय शेलार आता मात्र या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. अगदी एक किरवली विलेश ठोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. चांगला क्रिकेट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अनेक गोलंदाजांनी मात्र योग्य तो वापर या खेळपट्टीचा केला, अनेक फलंदाजांनी मात्र मोठमोठे फटके या खेळपट्टीवर केले आणि नक्कीच क्रीडा रसिकांना सुद्धा मात्र या ठिकाणी मनोरंजन भरपूर चांगल्या पद्धतीने करण्यात आला. ज्यावेळी पंचांना नक्कीच वाटेल की चेंडू बदलण्याची आवश्यकता आहे तरच चेंडू बदलला जाईल. चेंडू फुटला गेला, हरवला गेला, खराब झाला तर तुम्हाला नक्कीच पुढील जो खेळ आहे तो मात्र नवीन चेंडूवरच मात्र कायम स्वरूपामध्ये नक्की त्या ठिकाणी सुरू ठेवायचा आहे. मंकी विकेटचा मात्र नक्कीच तुम्ही विदाउट कॉल देऊन सुद्धा मात्र विकेट्स प्राप्त करू शकता. त्यानंतर जे आपण बाईक पाहतो मॅन ऑफ द सिरीजसाठी जे तुमचे जे पॉईंट्स आहेत ते फक्त सेमीफायनलच्या सामन्यापर्यंतच आम्ही ऍड करणार आहोत. एका धावेसाठी 1 पॉईंट असणार आहे आणि एका विकेटसाठी 5 पॉईंट असणार आहेत. आणि ही सूचना तुम्हाला आम्ही वारंवार करतोय कारण ही स्पर्धा आपण पाहतो पूर्णपणे पारदर्शकता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुठल्याही संघाची बाजू किंवा कुठल्याही खेळाडूची बाजू मात्र स्पर्धेमध्ये मांडण्यात येणार नाही अशी स्पर्धा आपण पाहतो. अगदी शिस्तबद्ध स्पर्धा. सरपंच व उपसरपंच चषक 2023. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जय शेलार. ओव्हर द विकेटने मात्र मार्गस्थ होईल. पहिला चेंडू फुल टॉस, चेंडू हवेत केला, शॉट पॉइंटला फिल्डर सज्ज होते परंतु डीप मध्ये बॅकअपला मात्र फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या आणि 2 धावने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 9 धावा आपण पाहतोय आणि नक्कीच पूर्णपणे या कडेदार ऊन आपण पाहतोय आणि खेळपट्टी पूर्णपणे तापलेली आहे. ओहो, सरळ बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर सज्ज होते, त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र वेगन ट्रॅव्हल झालाय आणि जाऊन धडकेल लॉंग ऑफ बाउंड्रीला आणि मिळतील एकूण 4 धावा. $210 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण चौकार पाहिली, संख्या पाहिली आहे चौकारांची आणि काय सुंदर फटक्या पाहिला. अगदी खोदून काढला होता फटक्या, अगदी मिड ऑफच्या डोक्यावर नक्कीच फ्लाय झाला आणि मात्र एकूण 4 धावा त्या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी या दुसऱ्या ओव्हरचा खेळ आपण जर पाहिलं तर कुठे धावा चांगला पाहायला मिळतात कारण पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव आली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि धावफलक आता मात्र डबल फिगरमध्ये आपण पाहतोय. 2 गडी बाद 13 धावा धावफलकावर. व रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी वेगळा करण्याचा प्रयत्न विकी तरेच्या वतीने परंतु मध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र या ठिकाणी
झाला नाहीये आणि आला डॉट चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाज जय शेलारच्या वतीने. ओहो सुलाक्षी फुलटॉस आहे, दिशा जबरदस्त निवडली आहे. वेगन एरियामधून चेंडू डावलतो अगदी बाकवर स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळतील एकूण 4 धावा. कुठल्याही दिशेने मात्र फटका एक्झिक्यूट करू शकतो या, म्हणजे 360 बॅटिंग तो नक्की त्या ठिकाणी करू शकतो या. आणि तशाच प्रकारचा मात्र खेळ तो सध्या सुरू आहे त्याच्या बॅटमधून. ओहो इथे मात्र फुलटॉस स्टामिंग आहे. डीप मध्ये फिल्डर हिरामन शेलारचा चांगला प्रयत्न पण पाहिला, परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. चेंडू मात्र धर्तीवर दान होतोय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहतोय आपण. आतापर्यंत 5 चेंडू जॉर्जने हाताळले. पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट झाल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला आपल्याला. तिसरा चेंडू आला डॉट, चौथ्यावर चौकार आणि 5व्या चेंडूवर दुहेरी धाव. आतापर्यंत 12 धावा जयेशने खर्च केल्याने त्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील. खाली क्षेत्र आहे आणि चेंडूला पाठवला डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने. या ओव्हरमध्ये येणार हा तिसरा चौकार आणि अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. केली 2 विकेट त्याला नक्कीच प्राप्त करण्याची संधी मिळाली. एकूण त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 6. एक लेग बाईस 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. परंतु या षटकाचा विचार जर केला तर खूपच मागणं षटक पाहिलं आपण जय शेलारचं. तब्बल 16 धावा त्यांनी खर्च केला, त्याला गडी बाद करण्याची संधी मात्र निर्माण झाली नाहीये. आणि त्यामुळे 23 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 11.50 सरासरी आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या धावा पाहायला मिळाल्या. आणि जर अशाच जर धावा येत राहील तर प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिलं तर किमान 59 किंवा 60 धावसंख्येपर्यंत मात्र सगळं मजल मारू शकतो. इथे मात्र पहिला चेंडू फुलटॉस एच, परंतु ऐष्ट्यांच्या पाठीमागे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला एसटी रक्षक महेंद्र मागेच्या वतीने पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. जबरदस्त स्पेल आपण पाहिला, पहिला हिरामन शेलारचा आणि दुसरा स्पेलमध्ये सुद्धा डॉट चेंडूने आपल्या षटकाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 23 धावा धावफलकावर विरुद्ध सोनाले पाडा अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आहे रमानचं. एकाच अक्षरमध्ये तो पाहिलं तर नेकीचा वेगाने चेंडू हाताळत असतो. कधी कधी स्लोअर वन चेंडू त्याच्या हातातून पाहायला मिळत असतात. कधी कधी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, या सर्व चेंडूचा मात्र तो नक्कीच वापर करत असतो. आणि त्याचमुळे मात्र या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतलेली आहे. डायमंड ऑफ पीटीसी त्याला नक्कीच नामांकन देण्यात आलं. आणि डायमंड नक्की डायमंड सारखं चमकतो या ठिकाणी एच. परंतु चेंडू मात्र पडल्यानंतर अगदी बकवट शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. आणि हिटमॅन म्हणजे आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमध्ये आपल्याला मोठमोठे हिट पाहायला मिळत असतात. अशा प्रकारची शैली आहे. अनेक वेळा नक्की त्यांनी 6 चेंडूवरती 6 षटकार लागवलेले आहेत. आणि वेगवेल तर आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये मित्रमंडळी हा रेकॉर्डच आहे 10 चेंडूमध्ये 10 षटकाराचा. आणि तो रेकॉर्ड सुद्धा किरोली गावाच्या मैदानावरती त्यांनी केलेला आहे, हे विसरून चालणार नाहीये. हो इथं मात्र पाहू शकाल बाककोटला जाऊन मात्र आणखी अगदी कव्हर पॉईंटची दिशा मात्र फटका एक्झिक्यूट करायचा होता. परंतु भावेशचा आपण विचार केला तर चाच पडतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू त्याने आतापर्यंत सामना केला, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. आणि ज्या धाबा मात्र कुठेतरी जय शेलारने मात्र खर्च केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धाबा मात्र रिकव्हर होत असताना असंच म्हणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी. हो आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर येण्याचा प्रयत्न करतोय. टिपलाय तरी झेल. जबरदस्त रित्याचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि आपण जर या सामन्याचा विचार केला तर त्यांनी दुसरा झेल त्या ठिकाणी संपन्न केला आहे. एक क्षण असं वाटलं की मात्र झेल संपन्न होणार नाही, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि पाहू शकलं सुरक्षित हाताची ओंजल पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी भावी शरदचा खेळ संपन्न होतोय. 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात अजून एक चेंडू या ओव्हरमध्ये मात्र येणं बाकी आहे.
नवीन बॅटर महेश पाटील. यानंतर दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. नक्षत्र चोदरपाडा विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. आतापर्यंत 5 चेंडू हिरामनने हाताळले, 2च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केला या ओव्हरमध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्लो रोन गती चेंडू पाहतो आपण. अगदी ऑनसाईडला हलक्या हाताने मात्र टर्न केलाय महेश पाटीलने, कारण नक्कीच पहिला चेंडू तो फेस करत होता आणि पहिल्या चेंडू त्याने मात्र सन्मान दिला योग्य रीतीने आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय. 2 षटकांचा जर विचार केला तर नक्कीच 11.5 ची सरासरी होती, परंतु हा षटक समाप्त झाल्यानंतर तुम्ही पाहू शकाल करंट रन रेट 8.77 चा पाहायला मिळतोय. आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर नक्कीच जर अशाच रीती धावा जर येत राहिल्या तर 44 धावसंख्येपर्यंत मात्र बालगोपाल सोनालपाडा संघ मजल मारू शकतोय, परंतु या धावा पुरेशा नाहीयेत. आणि हिरामनचा आपण जर स्पेल पाहिला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांनी नक्कीच 9 धावा खर्च केल्या आणि एकूण 3 विकेट्स प्राप्त केले. जबरदस्त कार्य, चांगला जॉब त्याने स्वीकारला आपल्या संघासाठी. अजूनही 12 चेंडूचं खेळणं बाकी आहे आणि मात्र कुठेतरी सोनारपाडा संघाच्या फलंदाजांना मात्र कुठेतरी हवाई मार्गाने फटके खेळावे लागतील. किमान तुम्हाला नक्कीच 50च्या जवळपास जावंच लागेल. ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवसापासून या खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच धावसंख्या मात्र चांगली मात्र होत आहे. धावांचा पाठलाग सुद्धा मात्र चांगल्या रीतीने केला जात आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथून मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करावा लागतील. महेशकडे क्षमता आहे. सलामीवीर विकी तर्यातून खेळपट्टीवर आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर सतीश हरटचं येणं बाकी आहे, परंतु तो काय करण्याचं मात्र इनॅक्शन मध्ये नाहीये. त्याची मात्र कुठेतरी उणीव कदाचित बालगोपाल सोनारपाडा संघाला नक्कीच भासणार आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल दबावच्या स्थितीमध्ये आहे पूर्णपणे बालगोपाल सोनारपाडा संघ आणि त्याचमुळे मात्र चेंडू परफेक्ट टायमिंग होत नाहीये. मी टायमिंग फटका पाहिला आपण, चेंडू ज्याबली जमिनीवर सेफ लँड झाला त्याबली मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी फलंदाजाकडे निर्माण झाली आणि सहजपणे मात्र दुहेरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. उज्ज्वल चिलार आता मात्र अटकेने आपण पाहतोय 4थ्या ओव्हरसाठी गोलंदाजी करत असताना. आणि 28 धावांचा जर विचार जर केला तर विकीच्या आतापर्यंत बॅटमध्ये पाहिले 19 धावा, त्यांनी 9 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलाय. परंतु महेश पटेलला मात्र सिद्धता मात्र दाखवावी लागेल, परंतु या ठिकाणी फसलाय. जे जाळलं विणलं होतं महेशच्या अगेन्स्ट त्या जाळ्यामध्ये जाऊन अडकतो या आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या अगदी जवळपास जेलला संपन्न करण्यात आला आणि धक्का क्रमांक 4 लागेल सोनालीपाडा संघाला. आपल्या नसत भरलेला आहे क्रिकेटचा हा खेळ आणि क्रिकेटची नशा सध्या सुरू आहे. तुम्ही पाहू शकाल ग्रामदेवता किरवली गावाचे सावरी देवाचा हा मंदिर तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. सुंदर टिलिकास आपण पाहतोय आणि नवसाला पावणारा हा देव आहे सावरी देव. नवी फलंदाज मुनीश तरे येतोय आणि आलेला मात्र क्रॉस बॅटेड फटका त्याच्या बॅटमधून बाला होतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत. चांगली पकड निर्माण केली आहे या सामन्यावरती. आपण जर चेरोबा वाशिरा संघाचा विचार केला तर ज्या अनुषंगाने गोलंदाजी होते त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहतोय आणि आपण म्हणू शकतो की उज्ज्वल चिलारची चांगली कॅप्टनशिप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्वतः कॅप्टन आता मात्र गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी एकीचा भार घेतला आहे त्याने आपल्या खांद्यावरती आणि या ठिकाणी पाहू शकाल पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र भरपूर दूर आहेत. चेंडू मात्र नक्कीच सेफला नवील जमिनीवरती. तोपर्यंत मात्र सागर विकी तरीला मात्र या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण करण्याची संधी निर्माण झाली. तुमच्या बॅटमध्ये जर धाबा मोठे फटके येत नसतील तर नक्कीच सिंगल डबल तिहेरीवर तुम्हाला नक्कीच भर टाकावा लागेल आणि तो स्कोर कार्ड आहे तो मला हलता ठेवावा लागेल. कुठेतरी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारावी लागेल. अजूनही मात्र 6-8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तो रिव्हर्स अटेम्प्ट केला. दुसऱ्यांदा प्रयत्न आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला आपल्याला जोरदार अपील आपण पाहतोय पंचांकडे, परंतु नक्कीच त्या अपीलचा कुठल्याही प्रकारचा दडपण नसणार आहे, कारण प्रोफेशनल पंचांची भूमिका आज आपण पाहिली. पुन्हा स्पर्धेमध्ये पंच उमेश केणे सर असतील, पंच कृष्णा केणे सर असतील, पंच दैवत वेलेकर सर असतील आणि त्यांना चांगली साथ मिळाली ती म्हणजे विजय गरत, राकेश दिगाडकर, रमेश बजागे यांनी सुद्धा मात्र नक्कीच चांगली पंचाची कामगिरी केलेली आहे. गोरखनाथ दिगाडकर यांना सुद्धा आपण पाहिले पंचाच्या भूमिकेमध्ये आणि या ठिकाणी पाहू शकाल फटका हवेत आहे, धोक्यात आहे विकीची विकेट्स आणि मात्र नक्कीच त्या ठिकाणी झेल पकडलाय आणि लागेल हा 5वा धक्का सोनालेपाडा संघाला.
चांगला षटक इथे मात्र पाहिलं आपण उज्ज्वलच्या वतीने 5 धाबा खर्च करत त्यांनी 2 गडी बाद केले आणि आता मात्र आशिषला कोशिश करावी लागेल या स्लॉग ओव्हर मध्ये या मोठे फरके खेळण्यासाठी, कारण 31 वरती मात्र लागणार हा 5वा धक्का आपण पाहतोय. आणि नक्कीच विकी तऱ्हेचा आपण विचार जर केला तर नक्कीच चांगली जर बॅटिंग केली, 21 धावांचं योगदान दिलं, परंतु त्यानंतर त्याला कुठलाही फलंदाजाने चांगली साथ दिली नाहीये आणि त्यामुळे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 31 धावा आपल्याला त्या फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि या डावातील शेवटचं षटक स्लॉग षटक हाताळलेल महेंद्र मागे. 2 षटकांचा स्पेल हिरामनने पूर्ण केला, एका षटकाचा स्पेल उज्ज्वल शिलारने कंप्लीट केला, एका षटकाचा स्पेल जय शिलारने कंप्लीट केला आणि शेवटच्या षटक आता मात्र पाहायला मिळालेलं महेंद्रच्या वतीने ओव्हर द विकेटने. ओहो, पहिला चेंडू मात्र स्लॉग स्वीप, उंची जास्त मिळाली, अंतर मिळेल का, गॅप खूप मोठा आहे. 2 फिल्डर मध्ये मात्र त्या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाले. असं वाटलं की नक्कीच फिल्डर तिथे गेला आणि आंब्याच्या बागेतून एखादा आंबा तोडला आहे, तशा प्रकारचं शत्रक्षण पाहिलं आपण. शत्रक्ष होते त्या ठिकाणी शुभम, नितेश होता त्या ठिकाणी, रितेश, नितेश हे 2 खेळाडू आपल्याला नक्कीच आपल्या चोरबाजपूर भाषा संघामध्ये आपण पाहायला मिळत आहेत. आणि दोघं आपण जर पाहता नक्कीच चांगले अष्टबोली खेळाडू आहेत, पाहू शकाल. पूर्णपणे योग्य त्या वेळी झेम घेतली रितेशने आणि नक्कीच चांगला फिल्डिंगचा नजारा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या त्या चेंडूवरती आणि 2 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 33 धावा त्या फलकावर. ओहो, फुलटॉ चेंडू, खराब चेंडूची लेंथ आणि ती लेंथ ओळखली आणि पाठवला अगदी सुजल एंटरप्राइज स्टँडच्या दिशेने. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी पिक करू शकला नाही, फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच मुले मात्र संधी मिळाली फलंदाज मोनिश तरेला आणि त्या संधीचं मात्र त्यांनी सोनं केलं. धावसंख्या 37. चला लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्षत्र स्पोर्ट चोदरपाडा विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. दुसरा फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. सदुती धावा फलकावरती आणि पुन्हा एकदा मात्र डाबा स्टिकवर चेंडूचे फेके, खराब लेंथ आणि मात्र जबरदस्त फटका. चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सलगचा दुसरा चौकार कॅप्टन मोनिश तरेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणि त्या धाबा मात्र आपल्याला या शेवटच्या स्लॉक ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर नक्कीच दुहेरी धावा आली, त्याच्यानंतर सलगचे 2 चौकार आपण पाहिले आणि नक्कीच आमच्या माहितीनुसार या ठिकाणी जी प्रेक्षणीय मॅच 29 तारखेला होती ती मात्र 29 तारखेला नसून उद्या टेक दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला तो प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार आहे. SP स्पोर्ट वर्सेस MP स्पोर्ट. एका बाजूला असतील महेश दादा पाटील आणि दुसरीकडे असणार आहेत सुजित पाटील उर्फ तात्या शेठ. धावसंख्या 41. ओहो, पुन्हा एकदा खराब चेंडू, फुलटॉस आहे, पंचांचा बीमार न बोलता इशारा आणि चेंडूला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी 1+4 एकूण 5 धावा. लय सापडत नाहीये महेंद्र मागेल आणि त्यामुळे वारंवार त्याच्याकडून चुका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. आणि या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा चौकार आपण पाहतोय आणि अजूनही मात्र या डावाचा विचार केला तर 3 चेंडू शेष आहेत. तुम्ही पाहू शकला तुमच्या स्क्रीनवरती प्रेक्षणीय लढत महेश पाटील MP स्पोर्ट विरुद्ध सुजित पाटील SP स्पोर्ट. आणि नक्कीच हा सामना तुम्हाला उद्या ठीक दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळू शकेल. 46 धावा धावफलकावरती. 5 गडी आतापर्यंत नक्कीच या ठिकाणी गमावलेले आहेत सोनालीपाडा संघाने, परंतु
कॅप्टन मात्र जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल 5 चेंडूचा सामना करत 15 धावा त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या. आणि पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. जर या चेंडूवर मोठा हिट आला तर मात्र नक्कीच 50 अप धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि 50 अप जर धावसंख्या इथे मात्र उभारली तर एक चांगली फाईट बॅक मॅच इथे मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. आणि तोच प्रयत्न असेल मोनिश आणि आशिषच्या वतीने, कारण दोघं फलंदाज पाहिले तर नक्कीच प्रमुख फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि दोघांकडे मात्र क्षमता आहे की कुठल्याही चेंडूवरती ते मोठे फटके खेळू शकतात. वाट पाहिली जात आहे चेंडूची, कारण या स्पर्धेचा मुख्य नियम आहे चेंडू हरवला गेला, फुटला गेला किंवा खराब झाला तर तुम्हाला पुढील जो खेळ आहे तो नवीन चेंडूंवरती मात्र तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. आणि खरोखरच या स्पर्धेचा विचार जर केला तर साई बजाज यांची अपार मेहनत पाहतोय आपण. स्पेशली पंच पॅनल, कॉमेंट्री पॅनल याची मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने काळजी करत असताना ओहो या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज झाला बीट, एक्चुअली झाला बीट आणि चेंडू मात्र निघून जातो लॉंग स्टॉप सीमेच्या पलीकडे. पंचाचा बायचा इशारा आणि हा येतोय चौकार. आणि मात्र या ठिकाणी पूर्ण झाला. चांगला लेग ब्रेक चेंडू पाहायला आपल्याला. अतिशय सुंदर चेंडूची लेंथ आपण पाहिली, परंतु हिराम आणि शिलारच्या वतीने झाली चूक आणि कुठेतरी नशिबाची साथ मिळाली. नशिबाचा चौकार पाहायला आपल्याला आणि 50 धावा कंप्लीट होत असताना अजूनही या 2 चेंडू येणं बाकी आहेत. ओ फुलटॉस स्लॉग स्वीप, ये तो जाके और एक गेंद का आना बाकी है. 56 धाव संख्या धाव फलकर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. मोनिश तरीचा मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. घंटो का काम मिनिटो में किया. 7 चेंडू त्याने खेळ मात्र या ठिकाणी प्रस्थापित केला आणि 7 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांचा आपल्या संघाला योगदान दिलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग. संकट मोचकाची भूमिका इथे मात्र आपल्याला मोनिशच्या वतीने पाहायला मिळते. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे. पाहू शकाल अगदी लोअर फुलटा चेंडू होता, त्याला मात्र टर्न केला आणि पोज पाहू शकाल. असं वाटतं की नक्कीच 12 मॅन मात्र नक्कीच असं वाटतं की त्याचा फोटो काढावा अशा प्रकारची पोज त्याने मात्र या ठिकाणी दिलेली आहे. आणि मात्र नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र कुठेतरी बाळगोपाल सोनाली पाटा संघ पोहोचतोय. कारण सुरुवात आपण जर पाहिली तर नक्कीच कुठेतरी खराब पाहायला मिळत होती, कारण हिरामनने मात्र जबरदस्त स्पेल हाताळला. त्याच्यानंतर पाहू शकाल कुठेतरी जयेशने सुद्धा मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती, परंतु उज्ज्वलने मात्र कमबॅक करून षटक हाताळलं. त्याने 5 धावा खर्च केला तर 2 गडी बाद केले होते. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र महेंद्र मागे खूप महागड गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळले, तब्बल 21 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि अजूनही एका चेंडूचं येणं बाकी आहे. सिक्सर क्रमांक 283. आतापर्यंत चौकार पाहिजे या स्पर्धेमध्ये 215, जे षटकारांची जास्त संख्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ओहो कुठे चेंडू फुल गेलाय, परंतु डीप फर्स्ट स्क्वेअरकडे फिल्डर सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि तिथे मात्र पाहू शकाल संधी निर्माण झाली होती, परंतु हिरामन शिलारकडे पुन्हा एकदा चूक पाहिली आपण आणि 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. आणि 2 धावने पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5 गड्याच्या मोबदल्यात 58 धावा फलकावर आणि हा सामना जिंकण्यासाठी शेरोबा वाशेरे संघाला 59 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. हा पाठलाग होईल की नाही तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत, नक्षत्र स्पोर्ट चौतरपाडा संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत आणि 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि ही नाणेफेकी संपन्न करण्यासाठी सन्माननीय वाशिरगावचे समाजसेवक जनार्दनजी मागे आणि सन्माननीय संतोषजी भाद्रे या दोन्ही आमच्या टॉस बॉक्स आहे, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर लक्ष असू द्या, दुसऱ्या षटकाचे जे दुसऱ्या फेरीतील जे सामने आहेत ते सर्व 4-4 षटकांचे असणार आहेत सर्व कॅप्टनच्या माहितीसाठी. आणि नक्कीच कॉल देतील जांभूळपाडा संघाचे कॅप्टन भावेश पारधी. जनार्दन मागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जशी मागणी तसा पुरवठा मी संतुष्टी करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग कॅप्टनला हा शीतपेय या ठिकाणी वितरित करायचा आहे. गणेश बजागे स्पॉन्सर शीतपेय आहे. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावर असं भावेश टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय असेल? बॉलिंग. पहिल्या सामन्यामध्ये पाहिले तर नक्कीच कुठेतरी चांगला खेळ तुमच्याकडनं पाहायला मिळाला, परंतु नक्कीच आता
चित्रपटा संघ तुमच्या विरोधात आहे, तर त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? म्हणजे तुमची गोलंदाजी आम्ही पहिल्या मॅच मध्ये पाहिली आहे, तशाच प्रकारची गोलंदाजी असेल की काय क्रमवारी वगैरे पाहायला मिळतील? ते मॅचमध्ये डिसिजन चेंज होतात. भावेश, कशा पद्धतीने तुला ही स्पर्धा पाहते आणि काय स्वप्न घेऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरणार आहात? स्पर्धा खूप छान आयोजन केले आहे आणि ग्राउंड पण छान वाटतो. मध्ये मध्ये असं वर खाली आहे, पण तो पुढच्या वर्षी चांगला होईल असं अपेक्षा करतो आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि की बजाय राखी तिकडे जिथे असतील तिथे मात्र नक्की तुम्हाला परिवर्तन होताना तुम्हाला पाहायला मिळू शकणार आहे, त्यात काही शंका नाही. दुसरं आहेत तो आहेत माझ्या सोबतीला पहिल्या मॅच मला बॅटिंग मिळाली होती, मात्र 4 ओव्हर कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? तर नक्की शुभेच्छा. थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम आहे, त्यासाठी निघतोय आणि जातो बॉक्स मध्ये ते सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय गर त्यांच्याकडे. चेक 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 चेक. धन्यवाद योगेश पाटिल. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत सरपंच और उप सरपंच कप 2023 किरवली में. तर नक्कीच सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण व्यासपीठावर या ठिकाणी संपन्न करूया. पावशेकाला वाशिरेगावचे समाजसेवक सन्माननीय जनार्दनजी मागे आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. तर मी रमेश बजागे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित या ठिकाणी करायचं आहे. जनार्दनजी मागे नक्कीच वाशिरेगावचे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि नेहमीच त्यांच्या हातातून चांगले कार्य तुम्हाला वाशिरे गावामध्ये घडताना पाहायला मिळत असतात. आणि त्यांचेच बंधुराज नक्कीच विस्पातजी मागे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहता मित्रांनो. शिरोबा स्पोर्ट वाशिरे सामना सुरू ठेवायचा आहे, नो प्रॉब्लेम. त्यानंतर सन्मानित संतोषजी म्हात्रे आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करूया. कुंदे गावातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि किरोली गावचे नक्कीच लाडके आणि ज्येष्ठ जावाई आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सन्मानित. आणि पाहुण्यांचा सन्मान पाहू शकाल फलंदाजी सुद्धा केला सावकाराने. ओव्हर टू यू. थैंक यू डीजे, थैंक यू योगी. पहली गेंद पर खूबसूरत कवर ड्राइव हीरामन शिलार के बल्ले से चौके से उन्होंने अपना खाता खोला है, अपनी टीम का खाता खोला है और गेंदबाजी भी लाजवाब की हीरामन ने इस मैच में. 2 ओवर्स में 9 रन देकर 3 विकेट्स चटकाए. महेंद्र मागे काफी महंगे साबित हुए. 59 रनों का टारगेट. गेंदबाजी कर रहे पहले ओवर में मयूर तरे, युवा खिलाड़ी है, अच्छे ऑलराउंडर है. बल्लेबाजी में हालांकि ये कुछ योगदान नहीं दे पाए, 1 डाउन खेलने के लिए आए थे लेकिन 0 पर आउट हुए. विकी तरे ने अच्छी बैटिंग की, 21 रनों का योगदान दिया और मोनिश ने अच्छा फिनिशिंग टच दिया इनिंग्स को. 23 रन बनाकर नाबाद रहे. और बिल्कुल ओवर पिच, करारा स्ट्रोक स्ट्रेट डाउन द ग्राउंड. एक और चौका. परिसर में और किरवली में जब भी वो खेलने के लिए आते हैं उनके कई फैंस किरवली में है जो जरूर मैदान की तरफ मौजूद रहते हैं उनकी बल्लेबाजी देखने के लिए. खासतौर पर किरवली के विरुद्ध ही वो 10 छक्के उन्होंने लगातार जड़े थे जब बहुत बड़ा कीर्तिमान किया था. 2 मरतबा उन्होंने 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगाए हैं अपने करियर में. गेंदबाज में इस बार मिड ऑन पर फील्डर गेंद के नीचे पहुंचे जरूर थे लेकिन कैच ड्रॉप, रनआउट का भी मौका. ओहो हो, निराशा में रहे पूरी तरह से. रिकवरी करने का मौका था, भले ही हीरामन ना सही लेकिन अनिकेत को कम से कम आउट कर ही सकते थे लेकिन पूरी तरह से निराश हुए, हताश हुए कैच ड्रॉप होने के बाद. ओवर पिच गेंद थी ये, हालांकि इसको भी ऑफ साइड में ड्राइव कर सकते थे लेकिन ऑन साइड में मिड ऑन के ऊपर से शायद खेलना चाहते थे. एलिवेशन बना नहीं था, बल्ले की जड़ से लगी थी गेंद, आसान अवसर था ये. इस तरह की कैचेस आप ड्रॉप नहीं कर सकते हो यदि सरपंच उप सरपंच कप में आपको आगे बढ़ना है तो. एक बड़ी प्रतियोगिता आप खेल रहे हो और कहीं ना कहीं फील्डिंग का जो स्टैंडर्ड है वो उच्च क्वालिटी का जरूर दिखाना होगा. कदमों का इस्तेमाल, इस बार निकल के मारा है बिल्कुल गैप में, वाइड ऑफ डीप मिड विकेट. गेंद सीमा रेखा के बाहर. देखना है 4 या 6 और अंपायर का इशारा 6 रन.
हम देखें तो हीरामन शेलार बहुत अधिक मौके आपको देने वाले नहीं है, जो भी मौके मिलेंगे उसको भुनाना होगा। हीरामन शेलार, माइटी महेंद्र, उज्जवल शेलार, जयेश, ये जो चार खिलाड़ी है ये इनके ऊपर बल्लेबाजी काफ़ी डिपेंड करती है, इनके ऊपर सब कुछ निर्भर करता है। हालांकि कुछ युवा खिलाड़ी भी जो है इस टीम में जिन्होंने प्रभावित किया है, जिसमें अनिकेत है, रितेश है, नितेश, इनको हम देखते हैं जिनको लगातार मौके मिल रहे हैं। अनिकेत ओपन करने आए हैं लेकिन अभी तक किसी भी गेंद का सामना उन्होंने नहीं किया है। सरपंच उप सरपंच कप 2023 का ये 5वां दिन, पहला संस्करण है इस टूर्नामेंट का, पहला एडिशन, और पहले ही एडिशन में इतना सुंदर आयोजन। सारा क्रेडिट जाता है ओम 11 किरवली को, क्रेडिट जाता है साई सेट बचा के और राकेश तिगाड़कर को। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए आशीष। वैसे सोनाली पाड़ा टीम भी जो है उसमें भी हम देखते हैं कि युवा और अनुभवी खिलाड़ियों का अच्छा मिश्रण है। शॉट ऑफ लेन गेंद, हुक कर दिया है गेंद को, इनफील्ड के ऊपर से खेला है, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग लेग की दिशा में 4 रन। नजर आई क्योंकि फाइन लेग का खिलाड़ी सर्कल के अंदर है। यदि फाइन लेग डीप में होता तो जरूर इस गेंद पर मौका निर्माण हो सकता था, लेकिन फील्ड प्लेसमेंट को देखते हुए सही सोच नहीं कही जा सकती है। अच्छे पोजीशन में आकर खेला था हीरामन ने, चौको छक्कों में डील करते हुए हीरामन। हिटमैन के बल्ले से एक और लंबा हिट, लेकिन नोसोर फील्डर है, बढ़िया एफर्ट, कमाल का क्षेत्र रक्षण सागर वनगा द्वारा। कैच तो नहीं कर पाए लेकिन छक्का जरूर बचाया है, और यहां पर रनआउट का मौका है, जाना होगा बैट्समैन को पेविलियन में। अनिकेत एक भी गेंद नहीं खेल पाए, डायमंड डक का शिकार होते हुए। हवा में अपने आप को स्ट्रेच किया ऊपर की तरफ, लगभग 1.5 फुट मेरे ख्याल से वो हवा में ऊपर उठ गए थे, और एक हाथ से गेंद को उन्होंने रोका। निश्चित रूप से 5 रनों का यहाँ पर बचाव किया है और साथ में विकेट भी मिला है रनआउट के जरिए। अनिकेत कहीं ना कहीं ज्यादातर यही कोशिश कर रहे थे कि हीरामन शेलार को ही स्ट्राइक पर लाया जाए। पिछले ओवर में भी रनआउट होते होते बच गए थे, लेकिन इस दफा नहीं बच पाए। विकेट कीपर की भी तारीफ करनी होगी, जिस तरह से उन्होंने थोड़ी फुर्ती दिखाई वहां पर बैट्समैन को आउट करने में। मोनिश तरे है विकेट कीपर के रूप में, कप्तान भी है, अच्छी बैटिंग भी की है उन्होंने, यानी कि अच्छा मैच अभी तक गुजरा है मोनिश के लिए। नए बैट्समैन माइटी महेंद्र माघे, टेनिस क्रिकेट विश्व में एक और बहुत ही पॉपुलर खिलाड़ी, एक बेहतरीन फिनिशर। दिशा दिखाई है, बैकआउट ऑफ द पॉइंट, बेहतरीन फील्डिंग, फुटबॉल स्किल को इस्तेमाल में लाते हुए वहां पर फील्डर अशोक तरे, एक अनुभवी खिलाड़ी है और निश्चित रूप से उन्होंने कुछ रन्स बचाए अपनी टीम के लिए। 1 रन से खाता खुला महेंद्र माघे का। ये जोड़ी बहुत ही महत्वपूर्ण है, ये सबसे विध्वंसक जोड़ी मानी जाती है जहां तक चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम का सवाल है। स्कोर इस समय 21 रन 1 विकेट के नुकसान पर। यहां से और 48 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे को। वाशिरे और सोनाली पाड़ा के बीच में आज का यह पहले राउंड का आखिरी मैच। स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद, बढ़िया लाइन, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास वहां पर हीरामन शेलार का। हालांकि इस तरह के स्ट्रोक्स वो बहुत अच्छी तरह से खेलते हैं, अक्रॉस द लाइन खेलने में माहिर भी है, लेकिन इस दफा बीट हुए है। टप्पा पड़ने के बाद हल्के से अंदर की तरफ आती हुई गेंद, पहली गेंद पर चौका जरूर लगाई इस ओवर में, लेकिन उसके बाद जरूर वापसी करते हुए नजर आ रहे हैं आशीष, और आशीष की गेंदबाजी में थोड़ी बहुत कशिश भी नजर आ रही है, उनकी कोशिश भी अच्छी है। स्कोर भी ठीक ठाक बनाया गया है, मैं समझता हूँ बाल गोपाल सोनाली पाड़ा टीम द्वारा। एक ऐसा स्कोर जिसको डिफेंड भी किया जा सकता है, लेकिन लगातार अच्छी गेंदबाजी करनी होगी। आगे निकले इस बार टॉप एज, ओ आसान सा मौका, शॉर्ट फाइन लेग पर गलती और गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर। 4 रन।
आने की भी शायद आवश्यकता नहीं थी। गलत तकनीक के जरिए कैच लपकना चाहते थे, ज्यादा अट्रैक्टिव शायद वो बनना चाहते थे, लेकिन यहाँ पर इफेक्टिव होना बहुत जरूरी है। कैच ड्रॉप हुआ है और हीरामन काफी लकी है, दूसरा कैच उनका ड्रॉप हुआ है। उसके बाद ये स्विच हिट, गेंद को निकाल दिया है गैप में थर्ड मैन की दिशा में, 4 रन। एक और चौका निकलता हुआ हीरामन के बल्ले से। कई टीमों को हमने देखा है खराब फील्डिंग के चलते उनका सफर इस टूर्नामेंट से समाप्त हुआ है। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 29 रन, 1 विकेट के नुकसान पर, यानी कि लगभग आधा लक्ष्य जो है वो पावर प्ले के दौरान ही तय कर लिया है। इस बार देखिए ज्यादा ताकत झोंकने का मौका मिला नहीं था, लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में जितना बल्ला लगाना था उतना लगा लिया। यहाँ से 30 रनों की जरूरत है, 18 गेंदों का खेल शेष। हीरामन 28 पर बैटिंग करते हुए वन मैन आर्मी का रोल कहीं ना कहीं इस समय अदा कर रहे हैं। ऐसे लग रहा है कि मुकाबला हीरामन शेलार बनाम बाल गोपाल सोनालीपाड़ा चल रहा है। जब गेंदबाजी कर रहे थे तभी भी हमने देखा वही दृश्य था, और गेंदबाजी भी उनकी कमाल की रही। 2 ओवर में 9 रन देकर 3 विकेट्स, कमाल का ऑलराउंड प्रदर्शन हीरामन शेलार का। चौकों में लगातार डील कर रहे हैं, अभी तक 5 चौके लगा चुके हैं और 1 सिक्सर। 11 गेंदों में 28 पर बैटिंग करते हुए हीरामन शेलार। महेंद्र मागे खेल रहे हैं 1 रन पर, एक ही गेंद का सामना किया है। अक्सर कहा जाता है कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच। हमने खारबाव टीम को देखा, भादवड़ के विरुद्ध उनकी फील्डिंग बड़ी ही लचर रही थी, आसान से कैचेस उन्होंने ड्रॉप किए थे और आखिरकार उस मैच में उनको हार झेलनी पड़ी, जबकि काफ़ी इंपॉर्टेंट मुकाबला था। जीतते तो सुपर 7 में पहुंच सकते थे, लेकिन फील्डिंग बड़ी ही कमज़ोर रही। बैटिंग और बॉलिंग के बारे में अक्सर ज़्यादा चर्चा होती है, लेकिन फील्डिंग भी बहुत ही महत्वपूर्ण पहलू है। खेल के तीनों डिपार्टमेंट्स में आप अच्छा कार्य करोगे तो फिर आपको जीतने से शायद ही कोई रोक सकता है। नेवर लेकर ओमकार, गेंदबाजी में पहला परिवर्तन। यहाँ से ठीक 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं, और 3 ओवर में 30 रन, खासतौर पर महेंद्र और हीरामन जैसे बल्लेबाज क्रीज पर हो तो बिल्कुल ज़्यादा नहीं माने जा सकते हैं। लेकिन खेल क्रिकेट का है, बल्लेबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, उसको आउट करने के लिए एक गेंद की ही ज़रूरत होती है। तो क्या वो गेंदें यहाँ पर देखने को मिलेंगी ओमकार द्वारा? रक्षात्मक रवैया, हेजिटेशन, मौका जरूर था। ओ माय गॉड, देखिए फील्डिंग में कितनी गलतियां हो रही है, तालमेल की कमी थी दोनों बल्लेबाजों के बीच में। महेंद्र ने जिस तरह से स्ट्रोक खेला था, ऐसे लगा कि पहले रन बिल्कुल भी नहीं लेना चाहेंगे, और गेंद भी गेंदबाज की दिशा में चली गई थी। देखिए फॉलो थ्रू में थोड़ा सा आगे भी बढ़े, गेंद की तरफ दौड़े, काफी फंबल हुआ। हाना हाना चल रही थी दोनों बल्लेबाजों के बीच में। सफाई से फील्ड किया जाता तो निश्चित रूप से यहाँ पर किसी ना किसी बैट्समैन को आउट किया जा सकता था, पर इस तरह के मौके आप नहीं बुना पाओगे तो फिर मैच कैसे जीत पाओगे। इस बार हीरामन ने स्विंग कर दिया, उस ओर फील्डर मौजूद है, कोई गलती नहीं, डिप स्क्वेरिश मिड विकेट पर सोनू मौजूद थे, अच्छा कैच, और ये रही दूसरी सफलता। मैं यही समझ रहा हूँ कि यहाँ पर लगातार नियमित अंतराल पर यदि विकेटें निकाली जाती है तो जरूर ये मैच बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम भी जीत सकती है। बल्ले के अंदर लगी थी, थोड़ी कम उछाल वाली गेंद थी, लेंथ बॉल थी, अंदर की तरफ आई थी हल्की सी टप्पा पड़ने के बाद, और जो एलिवेशन चाहते थे हीरामन वो प्राप्त नहीं कर पाए। छक्का लगाने का प्रयास, लेकिन सीधे फील्डर की गोदी में खेल बैठे। बाउंड्री लाइन के नजदीक एक अच्छा कैच सोनू द्वारा। हालांकि अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं हीरामन। 12 गेंदों में 28 रनों का योगदान उन्होंने अपने टीम को दिया। टीम का स्कोर इस समय 30 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अब यहां से समीकरण 16 गेंदें शेष है, जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता। आज जबरदस्त उलटफेर देखने को मिला, हालांकि टीमों के नजरिए से तो मैं नहीं कहूंगा, लेकिन जो इक्वेशन था खासतौर पर चौधरपाड़ा और सावत के मैच में, 12 गेंदों में 15 रन सावत टीम को बनाने थे, और 2 सेट बल्लेबाज भी थे क्रीज पर जिन्होंने अच्छी बैटिंग की थी, किरण पाटिल और लखन। लेकिन मैच के पेनल्टीमेट ओवर में प्रतीक वाकड़े के विरुद्ध दोनों भी आउट हुए। उसके बाद मैच पूरी तरह से बदल गया और आखिरकार उस मैच को नक्षत्रा ने जीत लिया, नक्षत्रा चौधरपाड़ा टीम ने। नए बैट्समैन आए हैं क्रीज पर, जयेश।
जल्दी खेल बैठे, बहुत जल्दी खेल बैठे थे, गेंद को आने भी नहीं दिया था। और ये चतुराई भरी गेंदबाजी ओमकार की। कल मेहर 11 बापगांव के ओमकार को हमने देखा, उन्होंने भी बहुत बढ़िया गेंदबाजी की, काफी प्रभावशाली गेंदबाजी रही थी उनकी। कुल मिलाकर मेरे ख्याल से 6 विकेटें उन्होंने ली थी। अच्छा ओवर घटता हुआ ओमकार का, और इसी तरह के ओवर की आवश्यकता थी। पावर प्ले में कहीं ना कहीं फील्डिंग में गलतियां हुई थी, गेंदबाजी भी उतनी सटीक रही नहीं थी, लेकिन इस ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी। ओहो हो, लगता है ज्यादा तारीफ हो गई कमेंटेटर्स कर्स, और नो बॉल का इशारा, बीमर का इशारा था वो अंपायर द्वारा, और 22 का भी इशारा, 2 अतिरिक्त रन। विकेट कीपर भी ठीक तरह से गेंद को रोक नहीं पाए। ओमकार अपने आप से निराश है, जानते हैं कि यहाँ पर उन्होंने दबाव बनाया है बल्लेबाजों पर, लेकिन ये बीमर से उन्होंने खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। जी हाँ, सही निर्णय अंपायर का, क्योंकि ये बहुत ज्यादा ऊपर है, ओवर वेस्ट है, इसलिए रिव्यू की मांग भी नहीं की गई है सोनालीपाड़ा टीम के कैप्टन द्वारा, क्योंकि कप्तान को भी पता है, गेंदबाज को भी खुद को पता है कि ये गलती हो गई है। मुनिश आउटफील्ड के बहुत ही अच्छे फील्डर है, एक अच्छा कैच लपका है उन्होंने, हीरामन शिलार का वो कैच। 27 रन अब यहां से चाहिए, अपने जूते के लेस को ठीक करते हुए वहां पर गेंदबाज ओमकार, और उसी में कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानी थी, जिस वजह से ये गेंद अच्छे नियंत्रण के साथ वो कर नहीं पाए। खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है, और ये आकर्षक एचएफ हीरो 100 बाइक दी जाएगी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए। 29 जनवरी की शाम को पता चलेगा कि कौन है इसका हकदार। स्पॉन्सर्ड बाय मिस्टर जगन सेठ पाटिल, विद्यमान सरपंच ग्रुप ग्राम पंचायत इताड़े किरवली, उनके हम विशेष आभार व्यक्त करते हैं। और ये आकर्षक ट्रॉफीज है, और ये ट्रॉफीज के लिए तो सारा खेल होता है। विजेता की ट्रॉफी ये मांगने से आपको मिलने वाली नहीं है, इसके लिए कड़ी मशक्कत और मेहनत मैदान में करनी पड़ती है, अच्छा खेल पेश करना पड़ता है। खेल की एक बार फिर से शुरुआत होती हुई, अगली गेंद फ्री हिट, सामना करेंगे महेंद्र माघे। ओ लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी स्ट्रोक खेला है महेंद्र ने, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गेंद 6 रन। हिट देना मतलब पहले ही आपने आग लगा दी है, उसमें आप और तेल डालने का काम कर रहे हो। लाजवाब बैट का स्विंग, फुल स्विंग ऑफ द ब्लेड, क्रीज में बहुत पीछे चले गए, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर निकलते हुए घुमा दिया गेंद को, दी घुमा के। जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में, एक ताकतवर शॉट यहां पर महेंद्र माघे के बल्ले से, माइटी का ये मिटी ब्लो। 6 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 2 विकेटों के नुकसान पर, और अब केवल 21 रन दूर है जीत से चोरोबा स्पोर्ट्स वाशेरे। मोमेंटम बहुत ही महत्वपूर्ण चीज होती है क्रिकेट के खेल में। शुरुआत अच्छी रही ओमकार की, एक विकेट भी प्राप्त किया उन्होंने, हीरामन शिलार जैसे बड़े बल्लेबाज को आउट किया, लेकिन उसके बाद जो मोमेंटम था उनके पास, उन्होंने खुद ही गवा दिया बीमर गेंद करते हुए, और फ्री हिट गेंद पर एक करारा स्ट्रोक महेंद्र के बल्ले से। इस बार फुलर लेन तो इनसाइड एज लगा है, जोखिम भरा रन, डायरेक्टेड की कोशिश, निशाना चूकता हुआ, हालांकि बैकअप करने के लिए पीछे फील्डर जरूर है। एक ही रन मिलेगा यहाँ पर, महेंद्र एक और लंबा हिट लेना चाहते थे, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाया अपने स्ट्रोक को। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 2 विकेटों के नुकसान पर। यह तीसरे ओवर का खेल चल रहा है, और यहाँ से अभी भी 13 गेंदों का खेल बचा हुआ है इस मैच में। 13 गेंदों में मात्र 20 रन चाहिए जीतने के लिए चोरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम को, और जब तक महेंद्र जैसे बल्लेबाज क्रीज पर है तब तक निश्चित रूप से पलड़ा भारी ही माना जाएगा चोरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम का, क्योंकि कई बार हम देख चुके हैं उन्होंने अंतिम ओवर में भी 20-25 रन बनाकर मैचेस जिताए हैं। इस बार सीधे बल्ले से उछाल दिया है जय शेलार का वार, लाजवाब शॉट, 6 रन।
बैट का फॉलो थ्रू देखने लायक है। बल्ला ऊपर ऊपर जा रहा है, वैसे ही गेंद भी ऊपर ऊपर जाती हुई और सीधे मैदान के बाहर सीधे बल्ले से ऑन साइड में उठाकर खेला हुआ स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक। सिर देखिए कितना स्थिर था, बिल्कुल आंखों के नीचे उन्होंने ये स्ट्रोक खेला है और उसके बाद दौड़ने की जरूरत ही नहीं थी। उनको पता था जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी कि ये 6 रन ही मिलने वाले हैं। लंबा ऊंचा सिक्सर। 3 ओवर का खेल समाप्त। स्कोर हुआ है 45 रन 2 विकेटों के नुकसान पर और जीत के कहीं ना कहीं करीब कही जा सकती है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम। समीकरण काफी आसान, यहां से 12 गेंदों में मात्र 14 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच देखना मत भूलिएगा, एक और वार ऑफ टाइटंस। नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाड़ा बनाम श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा। एक तरफ सुरेश पारदी, दूसरी तरफ योगेश कोहली। नक्षत्रा में हालांकि नीलेश यादव भी खेलते हैं लेकिन सुबह के मैच में नहीं थे और कहीं ना कहीं पिछले कुछ टूर्नामेंट्स में हमने देखा है कि नीलेश यादव नहीं खेल रहे हैं। एक सीनियर खिलाड़ी है, कहीं ना कहीं युवा खिलाड़ियों को ज़्यादा अब मौका दिया जा रहा है। कई टीमों की ये रणनीति हम देख रहे हैं और नीलेश यादव पूरी तरह से फिट भी नहीं है। जी हाँ, ये भी एक प्रमुख कारण है कि वे नहीं खेल रहे हैं, नहीं तो इतनी खूबसूरत टूर्नामेंट को कौन छोड़ना चाहेगा। आज महेंद्र मागे भी टीम में आ गए हैं। कुछ टूर्नामेंट्स में हमने देखा वाशिरे की ओर से महेंद्र भी टीम में नहीं थे, खासतौर पर जय गणेश ट्रॉफी वाफाले में, वहाँ पर उनकी अनुपस्थिति थी। नेवर की शुरुआत, गेंद को आने दिया, हल्के हाथों से मोड़ा है मिड विकेट रीजन में। आशीष खुद गेंद पर पहुंचते हुए का अवसर वहां पर है महेंद्र के पास। बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी, कमजोर गेंदों पर प्रहार कर रहे बल्लेबाज और अच्छी गेंदों पर उनको सम्मान देते हुए स्ट्राइक को रोटेट करते हुए, और ये सारी चीज़ें आप अनुभव से सीखते हो। शुरुआती दौर में महेंद्र भी हर गेंद पर प्रहार करने का प्रयास करते थे और कई बार अपना विकेट भी जल्दी फेंक देते थे, लेकिन अब काफ़ी परिपक्व बल्लेबाज के तौर पर सामने आए हैं महेंद्र। शॉर्ट पिच गेंद इस बार खींच लिया है ऑन साइड में, लेकिन टॉपेज है और अच्छा कैच डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। विश्वास ने कोई गलती नहीं की, विकेट का पतन। प्रहार किया गया था वहां पर जय शेलार द्वारा। संभवतः वो थोड़ा सामने खेलना चाहते थे मिड विकेट और या फिर स्क्वायर लेग की तरफ, लेकिन ऊपरी किनारा लगा बल्ले का और गेंद बिहाइंड स्क्वायर चली गई थी। विश्वास बाउंड्री लाइन के नजदीक मौजूद थे, कोई गलती नहीं की इस दफा उन्होंने। अच्छा कैच, जयेश की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। यह है अगला मैच, चौधरपाड़ा बनाम जामुलपाड़ा। जामुलपाड़ा टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी से संपर्क करना है। 6 रन बनाकर आउट हुए हैं जयेश। एक तगड़ा प्रहार जरूर किया उन्होंने, एक छक्का जड़ा, लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए और मैच को फिनिश करने का मौका था उनके पास, लेकिन थोड़ी जल्दबाजी की उन्होंने। हालांकि गेंद भी ऐसी थी कि उस पर बड़ा प्रहार करने की जरूरत भी थी, शॉर्ट गेंद थी, लेकिन विकेट मिला है यहाँ पर आशीष को। अब 10 गेंदों में चाहिए 13 रन। नए बैट्समैन उज्जवल। फुलर लेन गेंद ऑन साइड में खेला है, बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए डीप मिड विकेट पर बढ़िया फील्डिंग, सिंगल ही मिलेगा। अंत तक लेकर जाना होगा इस मैच को गेंदबाजों को। वैसे देखा जाए तो समीकरण बल्लेबाजों के लिए उतना कठिन नहीं है, खासतौर पर महेंद्र और उज्जवल भी अच्छे फिनिशर माने जाते हैं। 1-2 बड़े हिट्स खेलेंगे तो वो मैच फिनिश कर सकते हैं और 9 गेंदें बची हुई हैं। 9 गेंदों में मात्र 12 रन चाहिए, लेकिन अंत तक यदि लेकर जाते हैं गेंदबाज तो कुछ भी हो सकता है। दिशा दिखाई है इस बार शॉर्ट थर्ड मैन की तरफ। बैट्समैन वहां पर गैप में खेलना चाहते थे, लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए। हल्के हाथों से खेला था महेंद्र ने, बिल्कुल अंतिम क्षणों में बैट का फेस खोला था, लेट कट का इस्तेमाल किया, लेकिन मिला है केवल 1 रन। तो ये सिंगल्स भी आते रहेंगे तो मैं समझता हूँ कि निश्चित रूप से मैच थोड़ा रोमांचक स्थिति में पहुंच सकता है, लेकिन यदि बड़ा हिट आया तो फिर मैच बिल्कुल यहाँ से एक तरफा भी हो सकता है। तो अभी भी कश्मकश तो है इस मैच में। 8 गेंदे और जीतने के लिए 11 रनों की जरूरत चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी को। आशीष एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट, सामना करते हुए उज्जवल। इस बार ड्राइव करने का प्रयास, खूबसूरत गेंद, यकायक ऊपर उठती हुई गेंद टप्पा पड़ने के बाद अतिरिक्त उछाल था और थोड़ी तेज भी की थी ये गेंद। बल्लेबाज से थोड़ा दूर रखने का प्रयास, बीट होते हुए बैट्समैन। बहुत ही महत्वपूर्ण डॉट गेंद। देखिए पैरों में ज्यादा हलचल नहीं थी, बहुत दूर से ड्राइव लगाने का प्रयास किया था वहां पर। गेंद की लाइन में ठीक तरह से जाने का प्रयास नहीं किया गया था बैट्समैन उज्जवल द्वारा। थोड़ा बहुत दबाव जरूर बल्लेबाजों पर भी रहेगा,
बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में आशीष द्वारा। ओवर की आखिरी गेंद, ओहो हो, इस बार फुल टॉस और ये नो बॉल है। जी हाँ, ओवर वेस्ट है, फुल टॉस, अंपायर का नो बॉल का इशारा और तुरंत डीआरएस की भी मांग करते हुए सोनालीपाड़ा टीम के कैप्टन। पिछले ओवर में भी हमने देखा था, अब ये हालांकि तीसरे अंपायर के पास फैसला सौंपा गया है, लेकिन ओमकार ने भी ऐसी गलती की थी, एक बीमर गेंद उन्होंने की थी, उसके बाद फ्री हिट पर छक्का लगा था और जो मोमेंटम था वो शिफ्ट हुआ फिर से बल्लेबाजों की तरफ। तीसरे अंपायर का निर्णय आना बाकी है, साइड एंगल से जरूर देखना चाहेंगे तीसरे अंपायर। फ्रंट ऑन व्यू भी दिखाया जाता है या फिर पीछे वाले कैमरे से भी दिखाया जाता है और ये स्क्वेयर ऑन व्यू है, साइड एंगल। टेलीकास्ट बहुत ही लाजवाब है इसके एंटरटेनमेंट का। और ये नो बॉल, अच्छी हाँ, तीसरे अंपायर का निर्णय नो बॉल काफी ऊपर थी, सही निर्णय था वहां पर। ऑनफील्ड अंपायर का विजय घरत स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में, दैवत वेलेकर मुख्य अंपायर की भूमिका में। अच्छा ओवर घट रहा था लेकिन अंतिम गेंद पर कहीं ना कहीं ओवर का मजा यहाँ पर किरकिरा करते हुए आशीष। अगली गेंद फ्री हिट, 10 रन चाहिए, 7 गेंदें शेष। हवा में खेला है, डीप मिड विकेट की तरफ फील्डर मौजूद है, पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग वहां पर बाउंड्री लाइन के नजदीक। सागर वन का है मेरे ख्याल से, शानदार क्षेत्ररक्षण, सिर्फ 1 रन स्प्रीड गेंद पर और मैच में रोमांच बढ़ता हुआ। सिंगल के साथ 50 रन पूरे होते हुए चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम के 4 ओवर की समाप्ति, स्कोर है 50 पर 3। आखिरी ओवर में 9 रनों की जरूरत। कमाल का मैच देखने को मिल रहा है, बड़े खामोशी के साथ ये मैच आगे बढ़ा है लेकिन रोमांच काफी है इस मैच में। देखिए कैसे उछले थे ऊपर और निश्चित रूप से कुछ रन बचाए, 3 रन बचाए वहां पर फील्डर ने, इससे पहले भी सिक्सर बचाया था। आउटफील्ड में ये कमिटमेंट बहुत ही जरूरी है, संपूर्ण समर्पण देना बहुत जरूरी है अपनी टीम को जिताने के लिए। हालांकि फील्डिंग में कुछ गलतियां भी हुई है, कुछ कैचेस भी ड्रॉप हुए हैं, खासतौर पर विश्वास के हाथों से एक आसान कैच ड्रॉप हुआ था, लेकिन अब पीछे जो कुछ भी हुआ है उसको भूलते हुए एक नए सिरे से इस मैच की तरफ देखना होगा। दोनों भी टीमों के खिलाड़ियों को, बल्लेबाजों को भी एक नए सिरे से देखना होगा, क्योंकि अंतिम ओवर का रोमांच काफी अलग होता है। दबाव बहुत ज्यादा रहता है अंतिम ओवर में जब इस सिचुएशन में मैच आ जाता है। 6 गेंदें और 9 रन। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए अशोक तरे, अशोक तरे अनुभव के साथ गए हैं कप्तान। हालांकि बहुत ज्यादा टूर्नामेंट्स में खेले तो नहीं है इस सीजन में, लेकिन आज खेल रहे हैं और अंतिम ओवर की जिम्मेदारी उन्होंने अपने कंधों पर ले ली है। बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम के स्पॉन्सर भी है अशोक तरे। हमारे बीच माननीय श्री काशीनाथ बजागी साहब का शुभ आगमन होता हुआ, जिनके द्वारा पानी की सुविधा उपलब्ध की गई है इस टूर्नामेंट में, उनका हार्दिक स्वागत है। चलिए खेल को सेटअप करना है प्लीज। उज्जवल के पास स्ट्राइक, 2 धाकड़ बल्लेबाज अभी भी क्रीज पर मौजूद है, उज्जवल शेलार और महेंद्र माघे। 6 रन, स्विंग एंड मिस, लेकिन दिशाहीन गेंद के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज बैट्समैन को बीट जरूर किया, लेकिन इस तरह से बीट करने का कोई फायदा नहीं है। गेंदें करना बहुत ही जरूरी है, ये इलीगल गेंद आप कह सकते हो क्योंकि वाइट गेंद है। अब समीकरण 6 गेंदें शेष, 8 रनों की जरूरत। ओ इस बार फुल टॉस तान दिया है आसमान में, अंपायर का हाथ यहां पर क्या बाहर निकला है देखने वाली बात है, और गेंद सीमा पार, 6 रन। अंपायर ने रिव्यू मांगा है, इससे पहले फील्डिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया था, लेकिन ये अंपायर का रिव्यू है। फुल टॉस गेंद, उसका फुल टोल लिया है। एक बार स्क्वेयर ऑन एंगल से देखना चाहेंगे अंपायर। हालांकि गेंदबाज भी समझ गए होंगे कि क्या नतीजा आने वाला है, बैट्समैन फ्रंट फुट पर जरूर आए हैं, लेकिन उसके बावजूद भी हम देख रहे हैं कि तीसरे अंपायर का निर्णय नो बॉल, क्योंकि हाइट काफी ज्यादा थी, यानी कि 7 रन मिले और इसके साथ ही स्कोर्स बराबर होते हुए मैच में जो रोमांच बना था वो पूरी तरह से खत्म होता हुआ। 6 गेंदों में अब केवल 1 रन की जरूरत चिरोबा स्पोर्ट्स को। ये लीजिए एक और तोहफा, और इसके साथ ही मैच फिनिश। नो बॉल का इशारा, मैच को जीत लिया है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे ने। हालांकि फील्डर का एफर्ट कमाल का था, लेकिन नो बॉल
तो 4 ओवर्स में ही ये लक्ष्य हासिल कर लिया। आखिरी ओवर तो एक औपचारिकता ही नजर आई, जिस तरह से गेंदबाजी हुई अशोक तरे द्वारा, कहीं ना कहीं जो निर्णय उनको गेंदबाजी देने का था वो गलत साबित हुआ और आखिरकार इस मैच को 7 विकेटों से जीत लिया है चरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम चरोबा स्पोर्ट्स वाशेरे एंड हार्ड लक बाल गोपाल सोनालीपाड़ा। तो पहले के मुकाबले